मान्यवर समोर उपस्थित असलेले शेतकरी शेतकरी बांधव, महिला बंधू भगिनींनो, पत्रकार भावांनो, खरं तर या आता अनेक वक्त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांची कोणीही मागणी केली नव्हती. शेतकरी मागाची गरज नाही. नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत जो आपला नागपूर रत्नागिरी महामार्ग तयार आहे, आपल्याला त्याला समांतर महामार्ग होतोय. ते पुढं 15 दिवस म्हणून सांगितलं जातं. ते 15 दिवसाला शक्तीपीठ म्हणून त्या विकास करायला पाहिजे होता. एका वडाच्या पिंपळाच्या झाडाखाली 75 शेड असणारे ते छोटं मंदिर आहे आणि त्या शक्तीपीठ वडाच्या नावाखाली हा महामार्ग करण्याचा घाट टाकलेला आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे का घाट टाकला जातो. याच्यातून प्रत्येकाला किंवा सरकारला किती पैसे दाखवायचे ते सगळ्यांनी सांगितले, परंतु या सोलापूर जिल्ह्यातून 33 गावातून हा महामार्ग जातोय. साहेब, हा 33 गावातून साहेब पूर्वीच्या काळात वसार असणारी पडीक असलेली जमीन होती. त्या जमिनी आम्ही आज बागायती केलेल्या आहेत. त्या जमिनी बागायती करण्यासाठी या शेतकऱ्यांनी जीवाचं रक्ताचं पाणी केलंय आणि तेव्हा आज जमिनी पाण्याला या बागायती जमीन झालेल्या आहेत. या कर्कम भागात साहेब 500 एकर जमीन या भागातून जाणार आहे. या कर्कम भागातून जवळजवळ 200-250 एकरपेक्षा जास्त द्राक्ष बागा असणाऱ्या जमीन जाणार आहेत. या भागात साहेब पूर्वी माळरान होतं. जमिनी व्यवस्थित नव्हत्या. शेतकऱ्यांनी त्यांना जमिनी व्यवस्थित केल्या, तिच्या लेवलीकरण केल्या, दुरुस्ती केल्या आणि आज आम्ही या ठिकाणी बागायती जमीन केल्या. पूर्वी कॅनोलच्या अगोदर साहेब या भागात पूर्ण कुसळून होत होती. असे माळरान असणारा भाग होता. नदीपासून हा भाग लांब आहे. नेवरे साहेब तो नदीकडचा भाग आहे. या ठिकाणी साहेब आज या भागामध्ये एकराला किमान 25 ते 30 लाखाचा आम्हाला दर मिळतोय. पण आम्हाला गरज असं तर आम्ही जमीन विक्री करतोय. आज आम्हाला गरज नसताना आपला नायवडा म्हणून या ठिकाणी यांना थोडी बहुत जमीन द्यावं लागत आहे. पण आम्ही कुणीही रस्त्याची मागणी केली नव्हती. आता अनेकांनी सांगितलं तुम्हाला गरज पडते साहेब रस्त्याची, शेतकऱ्यांचा कळवळा असेल, रस्त्याची सुविधा द्यायची असेल. आमचे पाणून रस्ते आज पाऊस पडलाय या भागामध्ये जाऊन बघा. पाणून रस्त्याला तुळशी रस्ता बघा. इथून अनेक रस्ते खड्डे पडलेले आहेत. प्रत्येक रस्ते ज्या गावागावाच्या ठिकाणी जोडले जातात असे रस्ते आम्हाला गरजेचे आहेत. त्या ठिकाणी पोहोचत आहे. आज आम्हाला विजेची गरज आहे. आज तुम्ही पुढच्या वर्षी दुष्काळ येणार म्हणून सांगून या वर्षी आम्हाला तुम्ही लाईट बंद करताय. आज सोलापूर जिल्ह्यातील एका भागात निवासी गाड्याला आम्हाला 2 तास वीज देत आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला खरं आम्हाला गरज आहे त्या गोष्टी तुम्ही येत नाही. आता सांगितलं आम्हाला घर पेटीची गरज आहे, तुम्ही घालताय. त्या गोष्टीने आम्हाला या ठिकाणी रस्त्याची कोणतीही गरज नाही. आम्ही कुठेही रस्त्याची मागणी केलेली नाही, तरी तुम्ही आम्हाला रस्ता लागताय. आणि बऱ्याच लोकांनी सांगितल्याप्रमाणे हा रस्ता त्या गडचिरोली भागामध्ये आदानीच्या ज्या खाणी आहेत त्या खाणीमध्ये 2 खडी हे गोव्यातून बंदरात पोहोचण्यासाठी हा रस्ता काढला जातोय. हा रस्ता घाट काढला जातोय. आपण बघितला रस्ता कोल्हापूर सांगली झाला. आपल्या जिल्ह्यामध्ये बार्शी, मोहोळ, पंढरपूर, सांगोला या ठिकाणी रस्ता होता. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी विरोध केला आणि हा रस्त्याचा मार्ग बदलला. तसाच आपल्या सगळ्यांना विरोध करणं गरजेचं आहे. या ठिकाणी आलेले सर्व शेतकरी बाधित शेतकरी असणार आहेत. कसं का ज्याच्या शेतकऱ्यातून सर्वे झालाय त्यांच्याबद्दल किती शेतकरी आहेत ते बाधित शेतकरी आहेत, त्यांच्या भागातून रस्ता झाला आहे. किती शेतकऱ्यांच्या हात करतो म्हणजे जवळजवळ सगळ्या शेतकऱ्यातून. आणि दुसऱ्या बाजूला आपली दिशाभूल केली जाते. काही शेतकऱ्यांना घेऊन ज्यांच्या भागातून गावातून जमिनीतून रस्ता जात नाही असे शेतकरी गोळा करून आमच्या या रस्त्याला पाठिंबा हे सांगितलं जाते. तुमची आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कुणीही या दिशाभूलीला बळी पडू नका. कुणीही आपल्याला पैसे जास्त देणार नाही, झाडाचा मोबदला देणार नाही. जिल्हाधिकारी मागच्या महिन्यामध्ये एक प्रेस नोट घेऊन सांगितले आम्ही ड्रोनचा सर्वे होता त्या सर्वेच्या माध्यमातून दुनियाला पैसे देणार आहे. त्याच्यामुळे कुणाच्याही आमच्याला बळी पडू नका. आपल्या सर्वांची एकजूट ठेवा. त्या कर्कम भागात असेल, माणेगाव मध्ये असेल, आपण ज्या पद्धतीने मोजणीला विरोध केलाय मोजणी होऊ देऊ नका. आपली सर्वांची एकजूट हीच या ठिकाणी जसा मार्ग बदलला तसा हा रस्ता सुद्धा आपण रद्द करून टाकूया. आपल्या एकीचा नक्की विजय होणार नाही एवढंच सांगतो. आज एकी दाखवली इथून पुढच्या काळात आपण एकी दाखवूया आणि शक्तीपीठ महामार्ग 100% रद्द करून घेऊया. धन्यवाद. जय स्वाभिमान. धन्यवाद. यानंतरची विनंती ज्योती पाटील महादेव जिल्हा परिषद.